थँक्यू. पनवेल वॉरियर्स उल्वे युनायटेड या दोन संघांमध्ये आपण हा सामना पाहतोय. पनवेल वॉरियर्सचा फलंदाज आपण शशिकांत याला पाहू शकाल. दुसऱ्या चेंडूवर मात्र आक्रमण करतोय चौकाराला. या चौकारानं मात्र टीमची टोटल जर आपण पाहिली तर 4 धावा बिनबाद 4 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं हे षटक आहे. 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन असतं, ज्यामध्ये 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आणि फक्त 2च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असतात. अशाचा फायदा उचलत शशिकांत याने कव्हर आणि पॉईंटच्या मधून हा चेंडू खेळून काढला 4 धावांसाठी. ऑन साईडला पहा, भिंत उभी केलेली आहे. 4-4 क्षेत्ररक्षक आपण ऑन साईडला 30 यार्ड सर्कलमध्ये पाहाल. आउटसाइड ऑप्शन काय रणनीती असेल गोलंदाजाची आपण पाहतोय की ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षक उभे आहेत आणि ऑफसाईडला गोलंदाजी होते. म्हणजे ऑफसाईडचा जर एरिया आपण पाहिला तर कव्हर पॉइंट मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक उभा नाही. हा प्लस पॉइंट असणार आहे फलंदाजासाठी. यावेळेला मात्र फलंदाज पुन्हा एकदा शशिकांत तयार. मोठा फटका खेळलाय, उंच उडालाय, उंच 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 आणि लांबही तेवढा गेला. आणि अंपायर्स आम्हाला सांगतील किती धावा आहेत या. हा चौकार. आधारचा जो खेळाडू कक्ष पाहाल त्या कक्षामध्ये वॉर्मअप पहा किती जबरदस्त चालू आहे. क्रिकेटची जय्यत तयारी त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला गोलंदाज सज्ज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र नाकामयाब होत आहे. फलंदाज यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. टीमची टोटल 8 धावा आहेत. पॉवर प्लेचं षटक किमान 12-15 धावा देऊन जायला हवं असतं, तेव्हा एक फायटिंग स्टार्ट करता येते फलंदाजी करत असलेल्या संघाला. आतापर्यंत 8 धावांपर्यंत प्रवास करतोय. हो, काय जबरदस्त गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून थोडं लांब ठेवतायत चेंडूला गोलंदाज आणि यावेळेला मात्र यशस्वी होत आहेत. षटक संपतोय. एक षटकाच्या समाप्तीअंती बिनबाद 8 असं धावसंख्या. आठ धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धावपळकावर. नवीन गोलंदाज वापरला जाईल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजीसाठी सज्ज आहे उल्वे युनायटेड संघाकडून. बॉलर्स नेम विजय कुमार. येस, गोलंदाज यावेळेला विजय कुमार सज्ज आहे. मस्त फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 1 बाउन्स सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जबरदस्त तळपती आहे कारण चौकार यावेळेला मात्र प्रवीण याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. 12 धावा अद्याप धावपळकावर लगावल्या जात आहेत. हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता, कधी चौकार कधी निर्धाव चेंडू, अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला विजय कुमार गोलंदाज आहे. अर्थातच उल्वे युनायटेड संघाकडून हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल खूपच बाहेर टाकला गेला. पंच आमच्याकडे वळतायत. खराब चेंडू दर्शवला जातो. पंचांच्या माध्यमातून पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. अवांतर धावसंख्येनं मूव्ह होतोय स्कोर कार्ड. टीमचा जर स्कोअर पाहिला तर आपण 13 धावा धावपळकावर. उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. जबाबदारी घ्यायला तयार नव्हता क्षेत्ररक्षक आणि अशा वेळेला मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खराब थ्रोही झाला. तिसरी धाव पूर्ण होणार का, हा मोठा प्रश्न आहे. आणि याच दरम्यान 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ज्या चेंडूवर एकही धाव नव्हती तिथे मात्र 3-3 धावा कन्वर्ट करतायत हे फलंदाज. आणि या 3 धावेनं गतिमान पद्धतीने धावसंख्येचा फलक पुढे सरकतोय. 16 धावा धावपळकावर. चांगला क्रिकेट. मागचा सामना आपण पाहिला
अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू म्हणजे अक्षरशः व्यावसायिक खेळाडू सारखा खेळला. यावेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउल सीमारेषेच्या बाहेर चौकाराला. नाही इकडे इकडे येणार घे रे घे. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर 0 धावसंख्येवर हा चेंडू संपतोय. दुसरा षटक कार्यरत आहे. विजयकुमार गोलंदाजी करतायत. धावफलकाचा जर विचार केला आपण तर 20 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. शॉट ऑफ लेन टप्पा खाल्यानंतर थोडासा बाउन्स होत आहे चेंडू. एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय आणि यावेळेला मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते आणि इथून मात्र षटक संपतोय. षटक क्रमांक दुसरं संपतोय. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला तर 20 धावा. कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. शशिकांत आणि प्रवीण कांबळे हे दोन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. फलंदाजी करत असलेला संघ आहे अर्थातच पनवेल वॉरियर संघ. 12 चेंडूंचा खेळ संपतोय. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर 20 धावा धावफलकावर. बॉक्स टाईप महिला गटाच्या ज्या मॅचेस आहेत त्या आपण आपल्या मैदानाच्या बरोबर डाव्या साईडला पाहू शकता. तिथे ते टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंप गोलंदाजी अंपायर कडून कॉल केला जातोय. हा खराब चेंडू असणार. पुन्हा टाकावा लागणार. गोलंदाज आहे प्रशांत गोलंदाजी करतोय. स्विन गोलंदाज आहे आणि या स्विन गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करते. मोठा फटका मिड विकेट क्षेत्रात खेळला आहे. काय दणकेदार सुरुवात. यावेळेला षटकारानं सुरुवात करतोय हा फलंदाज. 6 धावा. सत्तावीस धावा आपण धावफलकावर पाहू शकाल. दमदार सुरुवात आहे. यावेळेला पनवेल वॉरियर संघाची. उल्वे युनायटेड संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलं आणि ते क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याच्या अंगलट आलंय की काय असं वाटायला लागलंय. कारण गोलंदाजी करत असताना मात्र प्रत्येक गोलंदाज मात्र मार खातोय. हा फुल टॉस चेंडू यावेळेला मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावा होत आहे धावफलकावर आणि प्रवीण कांबळे हा फलंदाज मात्र अक्षरशः बरसतोय. आणखीन एक चौकार पाहायला मिळाला प्रवीण कांबळे याच्या बॅटमधून. क्या
पाहायला मिळते. हे पाहणं फार गरजेचं. ऑफसाईडला खेळ आहे. इथून मात्र हार्ड लक मी म्हणेन परंतु लक फॅक्टर आज प्रवीण कांबळे यांच्या बरोबर आहेत चौकाराला. .43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 43 धावा आहेत विदाउट लॉस. सगळ्यात मोठं प्लस पॉइंट आहे पनवेल वॉरियर्सचं की दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये साबूत आहेत आणि नुसते साबूत नाहीत तर फलंदाजी ही उत्कृष्ट दर्जाची करतायत. त्यामुळे पनवेल वॉरियर्स आता मात्र एक फायटिंग स्कोर मोठा स्कोर उभा करणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. यावेळेला नवीन गोलंदाज वापरला जाईल. शेवटचा गोलंदाज. एक मिनिट. यस मनोज. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण मनोज याला पाहाल. या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न नक्कीच मनोज याच्या माध्यमातून व्हायला हवा परंतु तसं होत आहे की त्या विपरीत घडतंय हे पाहणं फार गरजेचं. यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्ह खेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षणही घडलं जात आहे. त्याच दरम्यान पूर्ण केली जाते एक धाव आणि या एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकती आहे. 44 धावा. 44. 5 धावांचा खेळ अद्याप 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. समोर आहे प्रवीण कांबळे सारखा एक विस्फोटक फलंदाज. यावेळेला मोठा फटका खेळलाय. विकेट जाण्याची शक्यता. खूप चांगला प्रयत्न होता परंतु प्रयत्नाला मात्र यश आलेलं नाहीये आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. डॉक्टर जाहीद मला तर वाटतं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उभे होते. अक्षरशः स्वतःला झोकून दिलं झेलपर्यंत. चांगला एफर्ट लावला आपल्या संघासाठी. चांगला बचावात्मक कामगिरी करत असताना उंच उडाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार. 2 खेळाडू जज करता आला नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र विकेट जाताना पहिला विकेट गारद होता. आउट होणारा पहिला फलंदाज आपण शशिकांत याला पाहू शकाल. धावा. 45 रन्स. अमित शिंगारे. यावेळेला प्रवीण कांबळे ऑन स्ट्राईक. प्रवीण कांबळे हा फलंदाज मात्र मोठा मासा गळाला लागतोय. प्रवीण कांबळे याची विस्फोटक खेळीची समाप्ती होते. पनवेल वॉरियर्स संघाला बॅक टू बॅक हा दुसरा विकेट. एकोणतीस या वैयक्तिक धावसंख्येवर आउट होणारा दुसरा फलंदाज आपण प्रवीण कांबळे यांना पाहिलं. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आतमध्ये दाखल होतं. या वेळेला मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू उभा आहे. क्षेत्ररक्षण सुरेख केलं जात आहे आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. 46 धावा आपण धावफलकावर पाहाल. 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रशांत मोकळ हा नवीन बॅट्समन ऑन स्ट्राईक खेळतोय. मोठा फटका आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा नो चेंडू आहे. हा नो चेंडू षटकार आणि पुढचा चेंडू असणार फ्री हिट. केलेला आहे. 53 धावा. फ्री हिट असणार आहे आणि यावेळेला मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धाव मिळणार फ्री हिट वर. दुसऱ्याचा प्रयत्न नसणार आणि 54 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. 54 धावा म्हणजे या डॉक्टर प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पनवेल वॉरियर संघाची. पनवेल वॉरियर संघाचे 2 फलंदाज आक्रमकरित्या फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. एकीकडे
प्रवीण कांबळे, तर दुसरीकडे आपण शशिकांत यांना पाहिलं. शशिकांत मला तर वाटतं 3 चेंडू 3 चौकार लगावून 12 चेंडूंना फेस करत असताना 14 धावांवर बाद झाले. त्यानंतर मात्र प्रवीण कांबळे यांनी 3 चौकार 2 षटकाराच्या माध्यमातून 29 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. दाखवा कोण आहे, माझ्या नाही लक्षात आलं. तलोजा काय टायगर्स आणि खारघर फिनिक्स यांची मॅच आहे. तळोजा टायगर्स आणि खारघर फिनिक्स या दोन संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते टॉस साठी यायचा. तळोजा टायगर आणि खारघर फिनिक्स दोन संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ होणार हे पाहणं फार गरजेचं. मला पण आराम भेटेल थोडा. 4-4 वर्षी आहेत 5-5 मिनिटाला बरं उठाचं बोललं तरी तू सगळं बॉडी मारायची मारला का. चला वेळ घेऊ नका, टीम मीटिंग्स नको आहे, कारण आपल्याला आज संपूर्ण दिवसामध्ये 13 मॅचेस कम्प्लीट करायच्या आहेत. त्यामुळे आपण जेवढे फास्ट कराल तेवढे चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील. चला दोन संघ खारघर आणि तलोजा आहे. मला तर वाटतंय दोन संघाच्या संघनायकाने आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी जायचं आहे आणि आयोजकांना विनंती करेन सर की मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन संघांमध्ये टॉस करून घ्यायचं आहे. डॉक्टर अरुण कुमार भगत यांच्या माध्यमातून आपण पाहाल या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील ही दिग्गज मंडळी क्रिकेटच्या पटलावर मैदानावर क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. तो चला मित्रों मैदानाकडे वळूया. सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. आप और हम है डॉक्टर प्रीमियर लीग के शानदार मैदान के ऊपर, जहां पे डॉक्टर प्रीमियर लीग का ये 4था साल है और डॉक्टर अरुण कुमार भगत सर हमारे साथ जुड़े हुए मेहमान हैं हमारे, और आज पूरा दिन एंजॉय करेंगे क्योंकि साल के 12 महीने पूरी तरह से बिजी शेड्यूल रहता है इन पूरे आयोजनकर्ताओं का. तो आज एक दिन अपने लिए जिएंगे. पहली गेंदबाजी, गेंदबाज तैयार, आड़ी पट्टे से खेलना चाहते थे, नाकामयाब हुए. गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में. डॉट गेंद की समाप्ति और जीतने के लिए 55 रनों का पीछा करना है. ऐसे में हर एक गेंद बहुत ही महत्वपूर्ण. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. या आड़ी पट्टे से खेलना चाहते थे, इस बार ऑन साइड में खेला है, वहां पे खिलाड़ी मौजूद और थोड़ी सी फंबलिंग जरूर हुई थी. इस दौरान रन बनेंगे 2. बल्लेबाज ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज. एक मिनट,
बल्लेबाज ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज नाम पता नहीं है, मैं इसलिए बार बार आपसे दरख्वास्त करना चाहूंगा कि आपका 12th मैन प्लीज भेजिएगा। ऑनलाइन मुकाबले है दोस्तों, अब समझ सकते हैं हमारी परेशानी। एक तो स्कोरर को परेशानी हो रहा है, श्रीनिवास गेंदबाजी कर रहे हैं, ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज का पता नहीं है, लेकिन बेहतरीन 2 रन बनाई है। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 2 रन। 55 रनों का पीछा करना है, दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, हवा में खेल दिया। इस बार कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, नो मैन स्टैंड हियर। ओ माय गॉड, बैड लक किसे कहते हैं, नसीब खराब कितना हो सकता है इंसान का, इसका जीता जागता नमूना देखने को मिला बल्लेबाज के बल्ले से। जो गेंद लगभग बाउंड्री लाइन क्रॉस करने वाली थी वो गेंद पीछे गई। ये क्रिकेट दोस्तों, हम कहते हैं ना अनलकी कितना इंसान हो सकता है, ये देखा हमने। देखिएगा अभी तक दोनों बल्लेबाज का नाम पता नहीं है, कुछ नहीं कर सकते हम। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, आड़ी पट्टी से खेलना चाहते थे, नाकामयाब हुए, गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में। डॉक्टर जाहिद, तभी नाम, शुक्रिया आपका 12th मैन सर, आपका दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। और दूसरे सचिन गोरे, आड़ी पट्टी से खेलना चाहते थे, नाकामयाब हुए, अपील हुई थी अंपायर के पास, लेकिन इस अपील को पूरी तरह से खारिज कर दिया मुख्य अंपायर अजीत कुटले सर के द्वारा। बहुत तजुर्बा है हमारे जो मुख्य अंपायर अजीत कुटले सर है, बहुत लेदर क्रिकेट से लेकर टेनिस क्रिकेट का बहुत बड़ा तजुर्बा। ये देखिएगा आउटसाइड ऑफ सम गेंदबाजी, एक गेंद अभी तक शेष है, तो माफ कीजिएगा। ओवर की समाप्ति हो चुकी है, ओवर समाप्त हो चुकी है। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 4 रन बन चुके हैं। पहली डॉट गेंद, उसके बाद दूसरे गेंद के ऊपर 2 रन आए, तीसरी गेंद के ऊपर 2 रन, चौथी गेंद के ऊपर 0-0-0, तीनों गेंदों के ऊपर 3 डॉट गेंदें, 6 गेंदें समाप्त हो चुकी है। नए गेंदबाज को हम देखेंगे दूसरे नंबर पर गेंदबाजी के लिए। उलवा यूनाइटेड 12th मैन, आइएगा यार डॉक्टर रविंद्र सर, आइएगा प्लीज प्लीज। अब वापिस वहां पे जाएंगे तो दिक्कत हो सकती है। नए गेंदबाज अमित शिंगारी को हम देखेंगे। मुझे मालूम है आपके सभी दोस्त लोग वहां पे एंजॉय कर रहे हैं, तो आपको अकेले को यहाँ पे चैन थोड़ी ना पड़ने वाला है, लेकिन क्या करें, हमारी भी मजबूरी है, आपको यहाँ ही खड़ा रहना पड़ेगा। नए गेंदबाज अमित शिंगारे तैयार है, 55 रनों का पीछा करना है। रन आए पावर प्ले में मात्र 4 रन, गेंदबाजी की थी श्रीनिवास, बेहतरीन गेंदबाजी की थी। जाहिद, ये बल्लेबाज, अच्छी शुरुआत जाहिद के माध्यम से भी देखने को मिली है। आउटसाइड ऑफ सम, बहुत ज्यादा बाहर गेंद अंपायर द्वारा खराब दर्शाई गई। अतिरिक्त रन संख्या से टोटल में 1 से इजाफा हुआ, 5 रन। मेन अंपायर हमारे मात्रे सर यहाँ पे हम देखेंगे, जो इस वक्त क्रिकेट की अंपायर की निगरानी कर रहे हैं। मैं कहूंगा यहाँ पे बढ़िया शोकील हवा में, ओ बढ़िया कैच, हाथ से चिपक गई मेरे ख्याल से। और एंजॉय देखिएगा, क्या जबरदस्त, झुकेगा नहीं साला। बढ़िया बढ़िया गया यहाँ पे, एंजॉय हम देख रहे हैं इस वक्त। और हमारे इस यूनिटी के सीए है अतुल शेट्टे सर, आपका हम स्वागत करना चाहेंगे। या असोसिएशनचे सीए आहेत सन्माननीय अतुल शेट्टे सर, आपणाला विनंती करेन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा, आणि मी डॉक्टर राऊत यांना विनंती करेन की त्यांचं स्वागत करावं। अतुल शेट्टे सर या संपूर्ण आयोजनाचे म्हणजे या असोसिएशनचे सीए आहेत। मोठा फटका जरूर खेळला गेला आणि इथून मात्र 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील। अतुल शेट्टे सर यांचं स्वागत होत आहे। या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे। खूप खूप स्वागत सर आपलं, या स्पर्धेला आवर्जून भेट दिलीत त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं मनापासून आभार।
इस दौरान हम देख रहे हैं टीम का टोटल है स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 11 रन। छक्का तो दागा था बल्लेबाज जाहिद। जाहिद के बल्लेबाजी में दम है और जब तक जाहिद है तब तक मुमकिन है। और गेंदबाज तैयार दूर वाली शोर से फिर एक बार गेंदबाजी के लिए अमित। बढ़िया स्ट्रोक, इस बार मिड विकेट के सर के ऊपर से बैक टू बैक 2 छक्के। उल्वे यूनाइटेड टीम की ये बल्लेबाज अब बरस रहे। जाहिद का बल्ला आग उगलने लगा है। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। आने वाली 15 गेंदों में 38 रनों की जरूरत है। ओ इस बार चुके और गेंद गई विकेट कीपर की दस्तान में। शक के नजरिए से जरूर देखा गया था अंपायर मात्रे सर की तरफ, लेकिन सही डिसीजन यहां पे अंपायर का, सटीक निर्णय। अब गेंदें बची है 14 और जीतने के लिए 38 रनों की जरूरत। जाहिद, डॉक्टर जाहिद ऑन स्ट्राइक खेल रहे हैं। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार। ओ ये दूसरी गेंद डॉट, लेकिन फाइन लेग और थर्ड मैन बाउंड्री लाइन के बीच में से गेंद गई सीधी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, 22 के रूप में 4 रन। किस्मत साथ दे तो कुछ भी हो सकता है। आज दिन है मैं कहूंगा डॉक्टर जाहिद का। 22 के रूप में 4 रन आए। ये शरीर से बहुत दूर फेंकी गई थी गेंद को और जरूर यहां पे देखा था, लेकिन ये ओवर की समाप्ति और इसी के साथ हम देखेंगे 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल बन चुका है 21 रन, यानी कि अब 12 गेंदें बची है और जीतने के लिए 34 रनों की जरूरत। ॲडव्होकेट शुभांगी जिम्स मॅम यांचं इथं आगमन झालेलं आहे. वेलकम मॅम, आपलं स्वागत आहे. डॉक्टर प्रीमियर लीग सदस्य आहेत, महाराष्ट्र शासन बाल न्याय मंडळ रायगड ज्युरी मेंबर्स आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि त्यांचे हजबंड सुद्धा इथे उपस्थित आहेत. ॲडव्होकेट शुभांगी जिम्स मॅम, बीकॉम LLB सदस्य, महाराष्ट्र शासन बाल न्याय मंडळ रायगड ज्युरी मेंबर्स आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. वेलकम मॅम. वेलकम सर. आपलं डॉक्टर प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपला अमूल्य वेळ दिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. या मंडळाच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आपली आभार मानतो. दोन धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 29. इस बार गेंदबाज तैयार है, दूर वाली छोर से इस गेंद को खेला था और ये देखिएगा इसे क्या कहेंगे, इसे तो मैजिकल क्रिकेट
इससे तो ये बहुत ही बैड लक क्या होती है ये और एक नमूना देखने को मिला। जैसे कि जो हम देखते हैं ना कि सांप जिस तरह से मुड़ मुड़ के चलता है उस तरह से गेंद उनको चकमा देती हुई बाउंड्री लाइन के बाहर चली गई और टीम का टोटल 4 से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 33। अजीत इस वक्त 9 गेंदे 22 रनों की जरूरत, वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। जाहिद को क्योंकि 55 रनों का पीछा करना था और लगातार गेंदों के ऊपर अटैक देखने को मिल रहा है। इस दौरान एक रन कंप्लीट हुई, दूसरी रन के लिए दौड़ना चाहते थे लेकिन नहीं, एक ही रन बनी गई और 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 38 रन और अब गेंदें बची है 7 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। क्या मुकाबला पनवेल वॉरियर्स और उलवे यूनाइटेड के बीच में, क्या जबरदस्त बल्लेबाजी है इस वक्त अजीत और जाहिद की। वो आड़े पट्टे से खेलना चाहते थे, अपील हुई थी अंपायर के पास और इसी के साथ ये डॉट गेंद की समाप्ति हुई। अंतिम 6 गेंदें बची है और जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। उल्वे यूनाइटेड टीम के ये 2 बल्लेबाज जहां पे जाहिद और अजीत ने जीत का सपना दिखाया है, मैं कहूंगा उल्वे यूनाइटेड टीम को क्या वो उस जीत का सपना पूरा कर पाएंगे या फिर गेंदबाज उस सपने के ऊपर पानी फेरेंगे, ये तो वक्त बताएगा। लेकिन इस वक्त जरूरत है बड़े छक्के की, बड़े चौके की उल्वे यूनाइटेड टीम के लिए। बहुत बड़ी बड़ी हस्तियां यहां पे देखने को मिल रही है। कभी देखने को मिलता था ये सब डॉक्टर लोग कभी क्रिकेट के मैदान के अंदर देखने को मिलेंगे जिनके हाथों में हरदम सीरीज रहती है, जिनके हाथों में हरदम इंजेक्शन रहता है, उनके हाथों में आज बल्ला देखने को मिल रहा है। ये है दोस्तों क्रिकेट, और ये जो कि मैंने पहले ही कहा था क्रिकेट माध्यम है और उनका मकसद कुछ अलग है। मकसद है पूरी यूनिटी एक साथ रहे, यही मकसद से उन्होंने इस टूर्नामेंट को सजाया। डॉक्टर प्रीमियर लीग 34 साल में जा रही है। नए गेंदबाज हम देखेंगे विनोद, 6 गेंदें 17 रनों की जरूरत। सही मायने में अगर देखा जाए तो जल्लोश उधर बॉक्स टाइप में, यहां पे कोई आवाज नहीं, तालियां नहीं। वहां देखिएगा छोटा मैदान है लेकिन जल्लोश से भरे हुए टूर्नामेंट्स, वहां पे बिना मकसद तबाही मच रही है। ये देखिएगा आउटसाइड ऑफ स्टंप खेलने का प्रयास, बल्लेबाज का खराब गेंद, वाइड गेंद। 1 रन से बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 39 रन। अब गेंदें बची है 6 और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। 6 गेंदें 16 रन। ओह बढ़िया गेंद नाकामयाब हुए। 9 सेकंड में खड़े हैं बल्लेबाज जाहिद, 9 सेकंड में जाहिद खड़े हैं तो शायद उनको बल्लेबाजी के लिए वहां पे जाना चाहिए। ये देखिएगा खराब, बिल्कुल खराब बल्लेबाजी, लगातार गेंदें डॉट निकलती हुई नजर आ रही है। अब गेंदें बची अंतिम 4 और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। अब सवाल है कि क्या जाहिद को स्ट्राइक मिलेगी या फिर नहीं, क्योंकि जाहिद ने अच्छी बल्लेबाजी की है। ये लगातार की गेंदबाजी, बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी। यहां पे गेंदबाज विनोद की तारीफ करना चाहूंगा, क्या जबरदस्त गेंदबाजी की है। जो जानते हैं अगर जाहिद को स्ट्राइक मिलेगी तो मुकाबले से हाथ धोना पड़ेगा, इसलिए खड़ा कर दिया है अजीत भी अच्छी बल्लेबाजी की है। अजीत ने छक्का दागा है, चौवा दागा है, लेकिन ऐन वक्त पर उनका बल्ला बोला नहीं। इस बार देखिएगा मिड विकेट के सर के ऊपर से 6 रन। जीत की उम्मीदें जताई है बल्लेबाजी करने वाली टीम उल्वे यूनाइटेड के बीच में। अब गेंदें बची अंतिम 2 और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। नहीं सुपर ओवर है। मुकाबला टाई होता है तो सुपर ओवर खिलवाई जाएगी। और देखिएगा आवाजें आ रही है भूमभू की, दिल थाम कर बैठेगा दोस्तों। अंतिम 2 गेंदें और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। बहुत ही कांटे भरा मुकाबला। उड़ाया इस गेंद को हवा में, खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश,
ड्रॉप हुई है कैच, अगर चौवा जाता है तो मुकाबले में वापस आ सकती है। अगर 3 रन भी मिलते हैं तो भी अंतिम एक गेंद के ऊपर 6 रन आएंगे, लेकिन अब देखना होगा। अंतिम एक गेंद और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। मुकाबला नामुमकिन सा है, लगभग नामुमकिन सा मुकाबला है। 2 रन पूरे किए थे। अगर डॉक्टर श्रीविनायक हॉस्पिटलचे टीम का टोटल 47 रन। रनआउट का खतरा हो सकता है और इसी के साथ उस गेंद के ऊपर वाइड करार आया। अब 2 रन और मिलेंगे और टीम का टोटल हो चुका है 49 रन। अब गेंद बची है 1 और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। 1 मिनट अंपायर, 1 मिनिट। पहिला वाईट पडला किती आल्या 39, त्याच्यावर छक्का आला 45 झाल्या, 3 डाऊन काढले, 3 शॉट, ते 2 सतेज आणि 2 49 त्याच्यावर वाईट नाही आला। आता अंतिम एक गेंद बची है और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। वैसे भी हमारे मुकाबले ऑनलाइन है, अब चेक कर सकते हैं, देख सकते हैं। और प्रोफेशनल स्कोरर सोमनाथ पाटिल है, जिन्होंने बहुत बड़ी बड़ी टूर्नामेंट में स्कोरिंग की है, स्पेशल स्कोरिंग की भूमिका में देखने को मिलते हैं। अंतिम एक गेंद, 6 रनों की जरूरत, गेंदबाज तैयार। और ये गेंद बेहतरीन गेंद और इसी के साथ इस मुकाबले को जीता है पनवेल वॉरियर्स टीम ने। मैन ऑफ द मैच